महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं असं प्रत्येक सरकार नेहमी म्हणतं. पण खरंच कोणत्या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेतली? महाविकास आघाडी की महायुती? पाहूयात पुढील काही सेकंदात. मुद्दा आहे कर्ज वितरणाचा, म्हणजे शेतीविषयक लोनचा. महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना बँकांकडून मिळणाऱ्या लोनची टक्केवारी फार कमी होती. त्या तुलनेत महायुतीच्या काळात तब्बल 53% वाढ झाली. 2022 ते 2024 जवळपास 1,49,580 कोटी रुपयांचे लोन शेतकऱ्यांना देण्यात आले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचा लाभ जितका शेतकऱ्यांना मिळाला, त्याच्या तुलनेत एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये यामध्ये 60% वाढ होऊन 1,73,00,000 शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेत आपल्या शेतीला समृद्ध केलाय. मवियाच्या काळात 13.75 मेट्रिक टन कांदा निर्यात झाला, तर महायुतीच्या काळात यात तब्बल 142% वाढ होऊन जवळपास 36.22 मेट्रिक टन कांदा निर्यात झाला. फरक तुमच्या समोर आहे. आता तुम्हीच ठरवा, शेतकऱ्यांच्या नावाने मतं मागणारे सरकार तुम्हाला हवंय की शेतीविषयक योजना आणून शेतकऱ्यांना समृद्ध करणारे सरकार?